महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनात आणि कायदा सुव्यवस्थेच्या क्षेत्रात सध्या दोन अधिकारी विशेष चर्चेत आहेत. एकीकडे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते तर दुसरीकडे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या कठोर, पारदर्शक आणि जनहिताच्या कामकाजामुळे जनतेमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनात आणि कायदा सुव्यवस्थेच्या क्षेत्रात सध्या दोन अधिकारी विशेष चर्चेत आहेत. एकीकडे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते तर दुसरीकडे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या कठोर, पारदर्शक आणि जनहिताच्या कामकाजामुळे जनतेमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. तुकाराम मुंढे यांनी विविध प्रशासकीय पदांवर कार्यरत असताना भ्रष्टाचार, अनियमितता आणि निष्काळजीपणाविरोधात धडक कारवाई करून प्रशासनात शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे ते राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहेत. दुसरीकडे सदानंद दाते हे महाराष्ट्र पोलीस दलाचे नेतृत्व करत असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्यावर त्यांचा भर आहे. महाराष्ट्रातील नागरिकांची अपेक्षा आहे की या दोन्ही अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि बेकायदेशीर कृत्यांवर अधिक प्रभावीपणे आळा बसावा. प्रशासन आणि पोलीस यंत्रणा जनतेसाठी अधिक उत्तरदायी व पारदर्शक व्हावी, अशी सर्वसामान्यांची भावना आहे. सदानंद दाते आणि तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा उंचावल्या.